हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि 3 सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. तर कांदे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. साल काढून घेतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पातळ कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळे कांदे चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर चला, इथे मी कांदा आणि सिमला मिरची दोन्हीसुद्धा पातळ चिरून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सिमला मिरची, कांदा दोन्हीसुद्धा पातळ चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये घ्यायचा आहे कांदा आणि सिमला मिरची आणि दोन्हीसुद्धा आपल्याला एकत्र करून अगदी 1 मिनिट हाताने चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर इथे मी 1 चमचा भरून धने घेतलेले आहेत. तर आपल्याला धने हातावर चोळून घालायचे आहेत. तुम्ही भाजलेले धने मिक्सरला बारीक करून त्याची पावडर वापरली तरी चालणार आहे. पण तुम्ही या पद्धतीने धने या रेसिपीमध्ये घातले ना, तर रेसिपीला छान अशी चव येते. त्यानंतर आपल्याला पदार्थ छान असा कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला 1 चमचा भरून रवा घालायचा आहे. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जर जाड रव्याचा वापर करणार असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. त्यानंतर इथे मी 2 छोटे चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. ओवासुद्धा आपल्याला थोडासा हातावर चोळून घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे साहित्य आपल्याला कांदा आणि सिमला मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी मसाले कांद्यामध्ये सिमला मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 कप भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ घालून ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला अजिबातसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं, तर त्यामध्येच आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनपर्यंत मी तुम्हाला आपल्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं. तर आज आपण सिमला मिरची कांद्यापासून छान अशी भजी बनवणार आहोत. नेहमीच तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी बनवता, तर तुम्ही एकदा सिमला मिरची घालून ही कांदा भजी एकदा नक्कीच करून पहा. कांद्यामध्ये मी सिमला मिरची वापरलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी किसलेला बटाटा किंवा कोबी, गाजरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल कडकडीत गरम झाले की यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अजिबातसुद्धा आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे. तरी ही भजी आपली अगदी कुरकुरीत खायला लागतात. तुम्ही एकदा या पद्धतीने ही भजी नक्कीच करून पहा. घरातले अगदी आवडीने खातील आणि तुमच्याकडे नेहमी याच पद्धतीने भजी करून मागतील. मुले किंवा मोठेसुद्धा सिमला मिरची खायला नाक मुरडतात.
तुम्ही जर या पद्धतीने मुलांना सिमला मिरची खाऊ घातली ना, तर त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण कांदा भजी खातोय की सिमला मिरचीची भजी खातोय. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा मी भजी छान अशी तळून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता भज्यांना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतात बरं का. यामध्ये आपण 1 चमचा भरून रवा वापरलेला आहे ना, त्यामुळे ही भजी अगदी कुरकुरीत तयार होतात. तर चला इथे मी सगळी भजी एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा भजी तळून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत. त्यावरती मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन.